6 महिने इंद्रायणीला उतार नसायचा. मग आम्ही लेकरांनी काय खावं दादा? उन्हाळ्यात मधुकरी मागून आणायची आणि ती वाळलेले कुटके छतावर वाळू घालायचे, गोण्या भरून ठेवायच्या, माळणीनं मिरच्या इकायच्या, सांडलेल्या मिरच्या नासलेल्या मिरच्या काढायच्या, कुटके काढायचे आणि मधला गाभा चांगला न्याचा दगडानं ठेसायचा आणि त्या कुटक्यात टाकून ते कुटके खायचे. तेव्हा आज तुमच्या दर्शनाला इथं आलेलो आहे मी. ते द्यायचं नाही ना घ्यायचं. मायबाप असे गुणवान जर लेकरं तुम्ही सांभाळले तर तुमचा सप्ताह माझ्या छत्रपती शिवरायाच्या तोफासारखा उडणार. झोपा उभी राहिलेले सगळी. मायबाप शिकायला लय लागतो. ज्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. गुरुजी आपल्या अभिमान्य अभिमान्य आबा मुळेला विचारा. गुरुजी 1982 ला इंद्रायणीच्या घाटापासून भोसरीपर्यंत मिलिटरी कॅम्पापर्यंत एकही घर नव्हतं माझ्या लहानपणी. आणि इंद्रायणीला फक्त आपण ते आस्ती टाकतात का पुंडलिकापाशी, तिथं फक्त 2 फुटाची भिंत होती, 2 फुटाची. असं पाणी जात होतं. 6 महिने इंद्रायणीला उतार नसायचा. मग आम्ही लेकरांनी काय खावं दादा? उन्हाळ्यात मधुकरी मागून आणायची आणि ती वाळलेले कुटके छतावर वाळू घालायचे, गोण्या भरून ठेवायच्या, माळणीनं मिरच्या इकायच्या, सांडलेल्या मिरच्या नासलेल्या मिरच्या काढायच्या, कुटके काढायचे आणि मधला गाभा चांगला न्याचा दगडानं ठेसायचा आणि त्या कुटक्यात टाकून ते कुटके खायचे. तेव्हा आज तुमच्या दर्शनाला इथं आलेलो आहे मी. एवढे कष्ट घेतलेले आहेत मायबाप ह्या लेकरांनी माझ्या. काय केली रे काप सौरी घेऊन आल्यावर झालं बघा. मायबाप हे लेकर ज्ञानराज माऊलीच्या दरबारात खेळलेले लेकर, त्यांचे पाऊलं म्हणजे आज माझ्या ज्ञानोबारायाचे पाऊलं तुमच्या गावात आले. म्हणून चांगल्या गुणवानाची कदर करजा, गुणवानाला जवळ करजा. एक मी म्हणलं ऐका, आणि एक जर ह्या मंदिरात भजन करणारा जर घरी नेऊन जीव घातला ना, ऐका ना, झालं लय मोठं नाग्यामुळेच उठलं बघा. ह्या मंदिरात ज्यानं येण्याचा पहारा घेतलाय नाही त्याला नेऊन जीव घाला घरी. मायबाप काशी सारख्या क्षेत्रावर 1000 ब्राह्मणाची पंगत घातल्यापेक्षा हे माझा एकच नामधारक जीव घाला. काशीला जायची गरज नाही. आणि त्याला समाधान करून वाट लावा. त्याचा आशीर्वाद भगवंत म्हणतो. माझं ज्यानं नाव घेतलं, तुमच्या लेकराचं मी चांगलं नाव घेतल्यास मला पुरणपोळीचा स्वयंपाक करता येईल की? म्हणून त्या भगवंताला वाटते ह्या माझ्या लेकराला सांभाळलं, यांचं कल्याण करावं. म्हणून माझा भगवान पंढरपूरहून असा हात देऊन उभा टाकतो. म्हणून चांगल्याला तुम्हीच वाजविले तिकडून आलं काही झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करतो. रामभाऊ महाराज यावर्षी माझ्या दिंडीत 2 दिवस राहा बरं का. गरीब लेकरू आहे मी. आणि जर कोणी आला तर रामभाऊ महाराजाकडे माझा नंबर आहे. गुरुजी या 4 घास खा आणि तुमच्या दिंडीत जा. माझा यूट्यूबला नंबर आहे, वाल्मिक महाराज तांदळे भारूड हे टाकलं की खाली माझा नंबर येतो. ते लावा आणि या प्रसाद खा. माझ्या दिंडीचं नाव काय नाव आहे? संत रविदास महाराज मराठवाडा विभाग दिंडी क्रमांक 120 रथाच्या पाठीमागे माऊलीच्या. म्हणून झालेली सेवा समाप्त करतो. आता फक्त मला कसं आहे, मग थोडा फराळ केला, असलं काही तर कोणी फराळ द्या, नसेल तर मग देव माझा मी
देवाचा. फक्त आता एक भजन करा आणि आपापल्या घरला जा. कसं करायचं? हा डबल तुम्हीच वाजविल तर मग डबल थोडा आवाज द्या गुरुजी साऊंडवाले.